नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. कोण होणार यंदाचा महाराष्ट्र केसरी ही उत्कंठा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे. माती आणि गादी विभागातील उपांत्य सामने संपले असून आता महाराष्ट्र केसरीची गदा उंचावण्यासाठी 4 मल्लयोद्धे आखाड्यात उतरले आहेत. माती विभाग महेंद्र गायकवाड आणि साकेत यादव, तर गादी विभाग पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांच्यात आज अंतिम लढत होईल. माती विभागातील विजेता व गादी विभागातील विजेता यामध्ये महाराष्ट्र केसरीसाठी थेट भिडत रंगणार आहे. शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलातील कैलासवासी बलभीमांना जगताप क्रीडा नगरीत आज महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढत रंगणार आहे. शनिवारी सकाळच्या सत्रात विविध वजनी गटातील फुरत्या मारत पडल्या, तर सायंकाळी महाराष्ट्र केसरी गटातील मातीचं गादी विभागातील प्रेक्षणीय कुस्त्यांनी अडवांचे पारणे फेडले. महाराष्ट्र केसरी गटात माती विभागात उपांत्य फेरीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडची लढत सांगलीच्या संदीप मोटे याच्याशी झाली. या लढतीत गायकवाडने 8-0 गुणफरकाने मोटे याचा पराभव करीत उपांत्य फेरीत धडक मारली. दुसरी लढत सोलापूरचा वेताळ शेळके व सोलापूरचाच विशाल बनवर यांच्यात रंगली. ही लढत अत्यंत रोमहर्षक झाली. अटीतटीच्या लढतीत बनकर याने वेताळ शेळकेच्या तांत्रिक गुणांच्या आधारे पराभव करून उपांत्य फेरी गाठली. तिसरी लढत परभणीच्या साकेत यादव व भंडारा येथील विक्रमसिंह भोसले यांच्यात झाली. ही लढत साकेत यादवने 11 गुणांनी एकतर्फी जिंकली. भोसलेला एकही गुण मिळवता आला नाही. चौथी लढत पुण्याचा आकाश रानडे व गोंदियाचा सुहास घोडगे यांच्यात झाली. सुहास घोडगे याने ही लढत एकतर्फी जिंकत उपांत्य फेरी गाठली. उद्या 2 तारखेला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि याच्यामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील तमाम कुस्तीप्रेमींना किंवा मल्लांना या सामना पाहण्याकरता आपण यावं असं एक आवाहन करतो. आणि उद्या महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राचा मानकरी उद्या ठरणार आहे आणि त्याकरता आपण सर्वांनी यावं अशी विशेष करून आमच्या अहिल्यानगर वासियांना विनंती करतो. आज आपल्या अहिल्यानगरला महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या वतीने हा सोहळा आपल्याला पाहायला भेटतोय. 29 ते 2 तारखेपर्यंत या स्पर्धा 5 दिवस शहरात आज जवळजवळ आज 4था दिवस आहे. या स्पर्धेला इव्हन आपल्या जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील संपूर्ण राज्यातून अमरावती असन, धुळे असन, नागपूर असन प्रत्येक ठिकाणचे पैलवान आज मी या सर्व स्पर्धेत उतरलेल्या पैलवानांचं मनापासून स्वागत करतो. आणि त्याच पद्धतीने आज जे राज्यातले ज्या गटामध्ये प्रत्येक गटामध्ये जे पैलवान आज चॅम्पियन झालेत त्यांचं सर्वांचंच मी मनापासून त्यांचं स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. पूर्ण या स्पर्धेकरता राज्यातील मोठमोठे पैलवान आज माझी हिंद केसरी आहेत, मुख्य बरेच झालेले महाराष्ट्र केसरी आहेत, जुने पैलवान उपलब्ध आहेत. सगळे त्यांचंही मनापासून सर्व राज्य पक्ष सर्व आपले बरेच पक्षाचे आमदार लोक इथं आज उपलब्ध आहेत. पुण्यातले कटके आमदार आहेत, शिरूर तालुक्याचे पुण्याचे बापूसाहेब पठारे आहेत, बरेच जण आलेले आहेत. त्यांचं सर्वांचं स्वागत करतो. आणि प्रॉपर उद्या आपल्या जिल्ह्यातील शहरातील सर्व नागरिकांना एक मोठं पर्वणी आहे. या सर्व जनतेला मी उद्या आव्हान करेन की आपण मोठ्या प्रमाणात उद्याच्या होणाऱ्या फायनल कुस्त्या महाराष्ट्र केसरीची हे पाहण्याकरता सगळ्यांनी उपस्थिती सगळ्यांनी असावी. परत असं लवकर योग येत नाही. आणि जे इथं स्पर्धेकरता सर्व टीम काम करत होती, प्रत्येक कार्यकर्ता त्यांचंही मनापासून आभार मानेन. आणि प्रामुख्याने त्याच्यात संग्राम भैया माझा मुलगा जरी असला पण आज सर्व इथं उपलब्ध सगळी झाली. आजपर्यंत राज्यात अशी बक्षिसं कुणी दिली नाही. आश्वासन दिले जातात पहिल्या लोकांना, पण आपण सगळे बक्षिसं इथं उपलब्ध आहेत. अशा पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन खूप चांगल्या पद्धतीने झालंय. परत एकदा नगरकरांना आव्हान करतो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.